आता आपण चाललो आहे कुठेतरी. मला तिथे गेल्यावर कळेलच आणि मी सांगेल पण तिथे गेल्यावर, कारण रस्त्याने ट्रॅफिक असते आणि आवाज रेकॉर्ड होत नाही व्यवस्थित. आपण नुकतंच ॲटोतून खाली उतरलो आहे आणि आता पुढे बघा, कारण गर्दी पण खूप आहे, बघू शकता. तर हे आहे काका हलवाई, पुण्यातलं सगळ्यात फेमस. तर बघता बघता हा नजारा बघायला भेटला. छान अशा मूर्त्या आहेत. गाडीला लावायची असते ती गाडी कारमध्ये. सियाचं थोडं खाण्यापर्यंत मी वडापाव मागवलं माझ्यासाठी. सिया खाती आणि तुम्ही काय मागवलंय? वडा सांबार. सगळीकडे तुळशी बागेत आपण शॉपिंग करायला येतो तेव्हा असे छोटे छोटे हॉटेल्स आहेत तिथे आपण थोडंफार मध्ये मध्ये खातो. तर खूप अशी छान अशी धमाल असते. मला तर खूप मजा येते. मला पण मजा येते सर बघताना. पुढे पण अजून खूप मजा येणार आहे तुम्हाला आणि मला पण. तर आपल्या ब्लॉगला बनवून राहा शेवटपर्यंत. आणि स्ट्रीट फूडचा तर आम्ही आनंद घेतो. तिला ही वेणी 40 लाख 100 ला 3 आहे. 40च्या कमी नाही का कोणतीच? मोबाईल आहे ही 20 ला घे, 50 ची 3 आहे. 20 लावा ना 20 ला. चला नाही सोडत 19 भाव. कारण संक्रांती विशेष म्हणजे आपला गजरा असतोच. कोणती घेऊ आधी बघा. साईज एकच आहे ही. हा ओपन करून दाखवा एक. बघा स्मॉल गाऊन आपल्या सियासाठी. मला कळालंच असेल कशासाठी, मी सांगेल नंतर. टोटल आहे नाही घेते हँड करा. आता आपण सगळ्यात मेन म्हणजे साडी घ्यायला. ऑरेंज कलर कुंकू टाकायचं. केशर ठरलेले आहेत. हे बघा कुंकूचं. तर ते चालून नाही थकले, पैसे खर्च करून थकले बिचारे. आणि ठीक आहे तुम्हाला हा कलर आवडला. मला दिवस संपला पण आमची शॉपिंग चाललीच आहे. या बसमध्ये एवढी गर्दी झालेली आहे की जेवढी आली तर नसेल तेवढी. खूप वेळ झाला आता, म्हणजे सगळी तुम्हाला सांगतेच आहे की आमची शॉपिंग चालूच आहे. तर आता फायनली आमची शॉपिंग झाली आहे. तर आपल्याला जायची घरी जाण्यासाठी आपल्याला कॅब बुक करायची आहे. आणि हा माझ्या बाजूला आहे लाल बसत. लाल झालाय आणि इकडे शनिवार वाडा आहे. ही कार खूप छान आहे. आणि तर आज कार मागवली पप्पाने. हे काय घेतलंच का? ही बॉटल आहे. अशा प्रकारे आम्ही कॅब पण बुक केली आणि आता आम्ही चाललो आहे घरी. आणि रस्त्याला आहे आणि रस्त्याला खूप जास्त ट्रॅफिक आहे. तर आता थोडा वेळच होईल पोहोचायला. आता 9 वाजलेले आहेत. तर आता मी घरी गेल्यावर पण तुम्हाला सांगेलच. आणि तर तुम्ही बघितलंच की आजचा आपला हा दिवस कसा गेला आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये काय काय आवडलं आणि काय काय नाही आमची शॉपिंग वगैरे. तर मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कसा नाही सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू भैया हे गिफ्ट दिल्याबद्दल. चला तर अनबॉक्सिंग करूया.
घेतलं का तिथे आहे का त्यात टाकलं? हा इबे ना मार्केटमध्येच नाही ते पूर्ण किती काम आहे आज दादीसाठी लावं लागतं. तर तुम्हाला माहितीच आहे की सकाळी सकाळी सियाला स्कूलला सोडल्यानंतरच मी मार्केटला येऊ शकते. तर मी मार्केटला आली. थोडीफार संक्रांतीचं म्हणजे वाणाचं पण घ्यायचं होतं आणि भाजीपाला घ्यायचा होता आज मिक्स भाजी करण्यासाठी. झालंय माझं घेऊन, तर चला आता आपण निघूयात. तर अशा प्रकारे मी घरी आली आहे. चला, तर तुमची पण संक्रांतीची तयारी चालूच असेल. माझी तर ऑलमोस्ट झालेलीच आहे. आणि हे जे मी करते आहे, तर उद्या पण आपण उद्याच हळदी कुंकू ठेवलेलं आहे. तर हे मी शोधलं बऱ्याच ठिकाणी, रेडीमेड तर मला नाही भेटलं, सो मी आता हे घरीच करते. रात्रीचं खूप टाईम झाला आहे पण तरी माझं काम काही आठवत नाही आहे. तर काल तुळशी बागेत गेलो होतो आणि बरीच शॉपिंग केली होती. तर ती शॉपिंग बॅगमध्ये तसंच होतं. तर चला म्हटलं ते आता आवरून घेऊया, त्यातलं आपल्याला उद्या पण काही काम पडेल. चला, तर मी काढलं आहे. फक्त आता मी तुम्हाला 1 बाय 1 तर नाही डिटेलमध्ये दाखवू शकत, पण सगळं काढलं आहे तर तेवढं मी तुम्हाला दाखवते. हे ड्रेसेस आहे सियाचे. ही जी ज्वेलरी मी माझ्यासाठी घेतलेली, नॅपकिन्स हे सियासाठीचे हे ड्रेस. आणि आपल्याला हळदी कुंकात द्यायचे, हे सियाने असंच घेतलं होतं. आणि हे ते वाण आपण देणार आहोत हळदी कुंकामध्ये. आणि इकडे आहेत साडी. तर गुड मॉर्निंग, हॅलो आणि संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला माहिती आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपली सकाळपासूनच तयारी चालू होती संध्याकाळपर्यंत. आणि आज आपण हळदी कुंकू पण ठेवलेलं आहे संध्याकाळी. तर तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनसाठी काय करता मला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बनवून राहा, तुम्हाला बरंच काही बघायला भेटणार आहे. आज एवढी छान रंगोळी काढते. काय करते? फुलं तोडते. मदत करते नेहमीप्रमाणे. सिया लागली मदत करायला आणि एल्ले फुलं तोडायला लागले. थोड बघ, तू 2 थोडीशी, तर मी 4-5 तोडून टाकते. तर मी सुगड पूजन केली. तर आमच्याकडे पद्धत आहे की सुगड पूजन केल्यानंतर त्याला झाकून ठेवायची. त्याचा अर्थ असा असतो की आपलं जे वाण, जे महत्त्वाचं काही असतं ते आपण असं झाकली 1.25 लाखाची असतं ना, त्या पद्धतीनं ते झाकून ठेवतात. आणि हे जे 2 मी असे उचललेत, तर हे आपल्याला सोबत घेऊन जायचे तर वाण द्यायला, वसवायला. इकडं वसवायला असं म्हणतात, आमच्याकडे वाण द्यायला म्हणतात. तर तुमच्याकडं पण कशी पद्धत आहे मला कमी करून नक्की सांगा. आता हे झालं सगळं देवाचं ना, आता आपण तुळशीला देणार. तर तुम्ही सोबतच बाकीचं पण मी बरंच काही मांडलं ते बघताय. तर हे सगळं मी हळदी कुंकू पण आपलं आजच मी सकाळी सांगितलं तुम्हाला. तरी सगळं मी हळदी कुंकासाठीच डेकोरेशन केलेलं आहे. तर हे तर तुम्हाला माहिती आहे विठ्ठल रुक्माई, हे थोडंसं मी डेकोरेशन केलं आहे. इथं काही बाकी अजून हा दिवा, हे थोडं डेकोरेशन. या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पाला पण याच्या खाण्याच्या आधी गणपती बाप्पाची पण पूजा करावं लागत असते. तर हे गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे. या ठिकाणी तिळगुळ हळदी कुंकू सगळं घालून. चला आता आपल्याला जायचं बाहेर, ठीक आहे. तर मी आली आता वागेश्वर मंदिरामध्ये वाण द्यायला.
तुम्ही गर्दी बघितलीच असणार किती गर्दी आहे. 4 वाजले तरी खूप जास्त गर्दी आहे. तर तुम्ही बघितलंच किती गर्दी होती आणि मी कसं वाण दिलं आणि काय तर अशा प्रकारे आपलं वाण देणं झालं आहे. आता घरची पण तयारी अर्धी बाकी आहे, बाकीची झालेली आहे. तर आता घरी जाऊन मला जेवायचं आहे. खाल्लेलं नाही सकाळपासून काही उपवास असल्यामुळं. आणि मी तुम्हाला आता संध्याकाळी डायरेक्ट आपल्या हळदी कुंकाच्या आता हळदी कुंकाच्या याच्यातच तुम्हाला मी आता व्यवस्थित रेडी होऊन भेटेल.